नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच आपण सेमी गणितची प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा। त्या ठिकाणी तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। प्रश्न पहिला अ, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा। 5 गुणांसाठी 5 प्रश्न देण्यात आलेले आहे। पहिले आहे 25 मणी 40 मणी। बघा, त्या ठिकाणी गुणोत्तर काढलेले आहे। 5 गुणिले 5 25 आणि 5 गुणिले 8 40। या ठिकाणी हा 5 गेला, हा 5 गेला, राहिले 5/8। गुणोत्तर आले 5/8। दुसरे आहे 40 रुपये 120 रुपये। पहा, त्या ठिकाणी 40 गुणिले 1 40 आणि 40 गुणिले 3 120। त्या ठिकाणी अंशातला 40 गेला, हा छेदातला 40 गेला, राहिले 1/3 1/3। तिसरे गणित पहा, 15 मिनिटे 1 तास। आता तासाचे आपण मिनिटामध्ये रूपांतर करून घेणार आहोत। 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणजे 15/60। 15 भागिले 15 आणि 60 भागिले 15। या ठिकाणी हा 15 गेला, 15 एके 15 आणि 15 एके 15, 15 चौक 60। उत्तर आलं 1/4 1/4। चौथी गणित आहे 30 लिटर 24 लिटर। 30 24, 6 पंचे 30 आणि 6 चौक 24। या ठिकाणी 6 एके 6, 6 आणि 6ला भाग गेला, राहिले 5/4 म्हणजे 5/4। पाचवा प्रश्न, एक संख्या व 3 यांची बेरीज अक्षर वापरून लिहा। आता एक संख्या म्हणजे आपण काय मानायचं आहे? x, x अधिक 3। प्रश्न दुसरा सोडवा, 10 गुणांसाठी आहे। y वजा 5 बरोबर 1। बघा, या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेलं आहे। y बरोबर 5 अधिक 5 बरोबर 1 अधिक 5। दोन्ही बाजूंमध्ये 5 मिळवलेले आहे। मग y अधिक 0 बरोबर 6, y बरोबर 6 उत्तर आलेलं आहे। त्याच पद्धतीने 8 बरोबर t अधिक 5, त्याचं उत्तर आलेलं आहे t बरोबर 3। या ठिकाणी दोन्ही बाजूतून 5 वजा केले आहेत। दुसरा प्रश्न, रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा। आता पहा, त्या ठिकाणी 24/18, 24 भागिले 6 आणि 18 भागिले 6। या ठिकाणी या 6ने 6ला भाग गेला, 6 एके 6 आणि 6 चौक 24, 6 त्रिक 18, 4/3 4/3 उत्तर आलेलं आहे। तिसरा प्रश्न, एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? आता 800 पैकी 736 म्हणजे 736/800 गुणिले 100। या ठिकाणी बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, राहिले 736 भागिले 8। आता 8ने 736ला भागल्यानंतर उत्तर आलं 92। शबानाला 92% गुण मिळाले। चौथा प्रश्न, दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व ती सायकल 3400 रुपयास विकली, तर त्याला किती नफा झाला? आता विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झालेला आहे। मग किती झाले तो आपल्याला काढायचा आहे। खरेदी किंमत 3000 आहे, विक्री किंमत 3400 रुपये। नफाचे सूत्र लिहायचे आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत।
विक्री किंमत आहे 3400 वजा खरेदी किंमत आहे 3000. 3400 मधनं 3000 गेले, राहिले 400 रुपये. दुकानदारात 400 रुपये नफा झाला. प्रश्न 5वा, समीकरण दिले आहे आणि चलाची किंमत दिलेली आहे. समीकरणाची उकल आहे की नाही ते लिहायचं आहे. पहिले समीकरण y वजा 3 बरोबर 11. चलाची किंमत y बरोबर 3, उकल नाही. दुसरे 17 बरोबर n अधिक 7. चलाची किंमत n बरोबर 10. समीकरणाची उकल आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.